राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झालेले मला आवडतील म्हणजे मी BJPच्या अगेन्स्ट गेलो का? आपण चार चौघात करणं की माझ्याकडे जर एक बंदूक असेल आणि त्याच्या 3 गोळ्या असतील तर ती मी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना घालीन. म्हणजे तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळतो आणि तुमचे विचार इतक्या थर्ड क्लास लेवलचे असतात. तुम्ही लोकांना मेसेजेस पाठवतात, रात्री घरी भेटायला बोलवतात. रात्री कोणती मीटिंग असते काय? म्हणजे आय हॅव ह्यूज रिस्पेक्ट फॉर सचिन पिळगावकर. त्यांचा प्रसाद ओकांचा एक इंटरव्ह्यू बघितला जे स्टेजवर त्यांना सरिता किती सफाईदारपणे आणि हुशारीने त्यांनी अंग काढून घेतलं. हे जाणून घ्यायचं की कास्टिंग काउच हा एक खूप मोठा विषय आहे. 100% आहे, 110% आहे. आज आहे, काल होतं आणि उद्याही असणार. चालतं किंवा कास्टिझमच्या बेसिसवर कामं दिले जातात, हे असं नरेटिव्ह ऐकण्यात येतं. आहे ना हे 100. पण जेव्हा सुधीर फडकेंची फिल्म होती त्याच्यात तुम्हाला देशपांडे, बर्वे, साने, कुलकर्णी ह्यांच्या व्यतिरिक्त कास्टिंग, वैद्य यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला कास्टिंगच दिसत नाही. नो, नॉट एट ऑल. मला आवडतात. म्हणजे मी मोदींचा सुरुवातीच्या काळात फॅन होतो आणि कदाचित आत्ताही आहे. मला त्यांची स्टाईल आवडते, मला त्यांची स्किन भयंकर आवडते, खूप चमकते. तशी स्किन मला मिळावी त्या वयात. सो मी या गोष्टीचा फॅन आहे. ते राजसाहेब ठाकरेंना फार लोकांनी त्यांचा फायदा घेतलेला आहे. मराठी इंडस्ट्रीने तर 100% मनसेचा आणि राजसाहेब ठाकरेंचा फायदा. का असं वाटतं तुम्हाला? हॅलो पीपल, पुन्हा एकदा वेलकम बॅक टू द न्यू एपिसोड ऑफ P3, दॅट इज पीपल प्रतीक अँड पॉडकास्ट. आणि नेहमीप्रमाणेच आज पण एक खूप जबरदस्त स्पेशल सेलिब्रिटी आमच्यामध्ये आलेले आहेत, नन अदर दॅन ओमकार मानेजी. सो ओमकार दादा, वेलकम टू दिस प्लॅटफॉर्म ऑफ P3. थँक्यू सो मच. प्रथमतः खूप मजा येणार आहे आणि प्रथमतः तुमचे खूप आभार की तुम्ही या ठिकाणी आलात वेळ काढून. येस, एवढं आपण फॉर्मलच बोलायचं आहे का प्रथमतः? ही फक्त हा इंट्रो असतो, नंतर सगळं नॅचरल होऊन जातं. मला ना खूप लोक सांगतात की तू चिल कर. आता वेन आय वॉज, आपण जेव्हा आता बसत होतो, मी मेसेजवर थोडं बिझी होतो. सो माणूस आपल्या पर्सनल लाईफमधनं पण बऱ्याच गोष्टींमधनं चाललेला असतो. सो मला सांगतात तू चिल कर, काय नाही, तू चिल कर. हे माझं तोंड बंद कर यासाठी कदाचित असेल, म्हणजे मला असं वाटतं. अच्छा, मला मंडळीला हे तर सांगू दे दादा की ओमकार दादा इज द यंगेस्ट डिरेक्टर ऑफ मराठी इंडस्ट्री म्हणा किंवा खूप कमी एजमध्ये तुम्ही डिरेक्शन त्यांनी चालू केलेलं आहे. सो हा पॉडकास्ट नक्की सगळ्यांसाठी आहे आणि स्पेशली ह्याच्यामधनं खूप, म्हणजे जसं आपण म्हणतो की वन मॅन मेनी स्टोरीज, हे असणार आहे आजचं थीम. सो ओमकार दादा, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमचं आता लेटेस्ट आम्ही इंस्टाग्रामवर पोस्ट पाहिलेलं आहे की यू हॅड गॉन टू छत्तीसगड. आणि ओमकार दादा इज नॉट ओनली टू डिरेक्शन बट अदर थिंग्स ॲज वेल. ते इव्हेंट्स खूप मोठे ऑर्गनाईज करतात. जसं तुम्ही मला तो शब्द माहीत नाही, पण फॅशन मूवी जर पाहिला असेल तर त्याच्यामधले जे मेंटॉर्स असतात, जे फॅशन शिकवतात, रॅम्प वॉक शिकवतात, तुम्ही तो पाठही कंडक्ट करता. सो त्याच्याबद्दल थोडं सांगाल आणि मग आपण कॉन्व्हर्सेशन थोडी नॅचरली. आता रिसेंटली मी छत्तीसगडमध्ये एक तिकडच्या सरकारने खूप छान उपक्रम राबवला जो की खादी ग्रामोद्योग, त्यांच्या तिकडच्या पारंपरिक आपण फॅब्रिकला प्रमोट करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी होता. सो मुख्यमंत्री आणि बाकी सगळे लोक होते, त्यांनी एक उपक्रम राबवला ज्याच्यामध्ये तिथपर्यंत असतानाही मी खूप एक्सायटेड होतो. पण त्याच्या पुढे जेव्हा मला गोष्ट कळली की ज्या पूर्व नक्सली महिला होत्या, ज्यांनी आता आपल्या स्वतःला समर्पित केलेलं आहे, आत्मसमर्पित केलेलं आहे, त्यांच्यासोबत मला 15 दिवस काढायचे आहेत आणि त्यांना मला ट्रेन करायचं आहे. सो सुरुवातीला फार चॅलेंजिंग वाटलेलं आणि मग मी तिथे होतो. सो त्यांना मी इथे तर मॉडेल्सना कुणीही शिकवू शकतं, ज्यांना इथे ऑलरेडी शहरामध्ये स्टाईल प्रत्येकामध्ये. दादा, तुम्ही म्हणता की तुम्ही तिकडच्या ह्यांना ट्रेन इनटू फॅशन केलं? या सो 10 पूर्व, म्हणजे ज्या नक्सलाईट होत्या, अशा फॉर्मर नक्सलाईट्स होत्या, ज्यांनी आता आत्मसमर्पित केलेलं आहे देशाला, समाजाला, सरकारला. अशा ह्या 10 महिला वेगवेगळ्या एज ग्रुपच्या, यंग आणि काही
30-40तल्या अशा महिलांना मी ट्रेन केलं. मी 12 दिवस त्यांना पूर्णपणे ट्रेनिंग दिलं आणि मग त्यांच्यासोबत मिस इंडिया, आपली फेमिना मिस इंडिया अनुष्का सोन होती, जी स्वतःही बस्तरमधून आहे आणि मग छत्तीसगडमधले इतर काही मॉडेल्स. सो तोच होता इक्वॅलिटी, भेदभाव मला कुठेही दाखवायचा नव्हता. जेव्हा मला सांगितलं की फक्त आपलं ह्याच मॉडेल्स असणार आहे, तर मी म्हटलं नको. मी त्या तिकडच्या मॅनेजमेंटशी भांडलो. मी त्यांना दिलं नाही नाही नाही, फक्त अनुष्का आणि ह्या आपल्या मुलींना ठेवण्यापेक्षा, बस्तरच्या मुलींना ठेवण्यापेक्षा आपण आणि समाजातले चांगले प्रोफेशनल मॉडेल्स पण घालूयात. तेव्हा तो थॉट कदाचित त्यांना किंवा बाकीच्यांना मॅनेजमेंटला आवडला नसेल, पण त्याचं कारण हे तसं की सगळ्यांनी हातात हात घालून पुढे चाललं तर तो समाज बनतो आणि तो एक कॉन्फिडन्स वेगळाच कॅरी केला जातो. सो तो माझी थॉट प्रोसेस ती होती आणि ती वर्क झाली. मी एक खोटं वाटेल मी तुम्हाला सांगेन प्रतीक, की जेव्हा आम्ही करत होतो आणि मुख्यमंत्री प्रोटोकॉल्स, तुम्हाला माहिती अवघड कुठले असतात. हो, खूप हो. प्रोटोकॉल्स आणि हे, आणि आदल्या दिवशी सगळे अधिकारी माझ्या समोर बसलेले. रात्री 10-10:30 वाजता आम्ही त्या ऑडिटोरियममध्ये सगळे ए सीमध्ये आम्ही फुल घामेघूम झालो होतो, कारण एवढं प्रेशर. आणि त्या मुलीही अनेक लोकांना बघून शोच्या आदल्या दिवशीच गडबडल्या होत्या, कारण त्यांना 10-12 दिवस फक्त ओमीची सवय होती. ओमी नाही. सरची सवय होती. नंतर अनेक लोक पहिलं त्या गडबडल्या. माझं टेन्शन वाढायला लागलं, माझी चिडचिड वाढायला लागली. म्हणजे जे अधिकारी होते ते माझ्यावर थोडेसे चिडायला लागले की थोडं गोंधळ. सो त्यांनी मला सांगितलं, आणि हे मी खरं सांगतोय, हिंदीतनं असतं तर त्यांना हिंदीतनं बोललो. सो सो दे वर अबाउट टू कॅन्सल दी फॅशन शो. बापरे. हां. ते म्हणले की मुख्यमंत्र्यांचं भाषण होईल, खादी ग्रामोद्योगचा जो पण इव्हेंट असेल तो होईल, उपमुख्यमंत्र्यांचं भाषण आणि सगळे सत्कार वगैरे हे होऊ. आपण ह्या ज्या पण आलेल्या ज्या नक्सलाईट ज्या मुली आहेत त्यांचा छान सत्कार करू. हा आपण कट करून टाकू का, मुख्यमंत्र्यांसमोर नको वगैरे, असं काय माहीत कसं जाईल तुमचं कार्यक्रम. सगळा एका साईडला आणि माझा फॅशन शो एका साईडला. बापरे. आता तुम्ही सगळ्या, कंगना रनौत जर त्याची स्टोरी ठेवते, अमित शहाजी त्याच्याबद्दल बोलतायत, देवेंद्रजी फडणवीस त्याच्याबद्दल बोलतायत, आपले पुण्यातले मंत्री, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ त्याच्याबद्दल बोलतायत, आणि अनेक सगळ्या मोठ्या मोठ्या न्यूज चॅनल, राईट फ्रॉम रिपब्लिक टू NDTV टू इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मपर्यंतच्या न्यूजवर जर ही न्यूज पसरलेली आहे, तर आय थिंक हे सगळ्यांचं श्रेय आहे जो शो कॅन्सल करणार होते. बापरे. तो सक्सेसफुली झाला. सक्सेसफुली म्हणजे आता आय थिंक तुम्ही इंस्टाग्राम उघडताय, 8 दिवस होऊन गेलेले आहेत, त्याच्याशिवाय दुसऱ्या न्यूज नाही. मग आता त्याच्या काउंटर न्यूज आलेल्या लागलेत की उनको सिलाई मशीन का बहाना देके बुलाया, तो कुछ नहीं, तो सिलाई मशीन का बहाना देके 12 दिन थोडी ट्रेनिंग देंगे. मी आणि एक गोष्ट सांगेन, म्हणजे मला ना ह्या मुलींबद्दल, ह्या बस्तरच्या ह्या मुलींबद्दल आपल्याला ना प्रतीक, किंवा आपण, किंवा आपला समाज, आपल्या महाराष्ट्रात, पुण्यात, किंवा आपण इकडे राहतो ना, आपल्याला त्याचं गांभीर्य तेवढं फार कमी माहिती आहे. कुठल्या गोष्टीचं गांभीर्य, जे की नक्सलाईट एरियाजमध्ये किंवा त्या त्यांना कसं ट्रेनिंग दिलं जातं, कशा पद्धतीने ते राहतात, ते किती गोष्टींपासून वंचित असतात, त्यांच्या मनावर किती प्रभाव असतो, आणि अशा भागातून शस्त्र असतात. माझ्याकडे एक 16 वर्षाची मुलगी होती, मडवे नंदिनी नाव तिचं. 16 वर्षाची मुलगी, इतकी क्यूट, इतकी गोड छोटी मुलगी. तिने रायफल चालवली. कॅन यू इमॅजिन? तिने रायफल चालवली. ती लोक झाडावर तर 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 चढू शकतात, असं आहे. सगळे प्राणी खाल्लेले असतील त्यांनी. हे जंगलात राहणाऱ्या लोकांसाठी जेव्हा अशा पद्धतीने काहीतरी उपक्रम होतो आणि जिथे मला जोडायची संधी मिळते, मग मला कळतं की जर मी समाजामध्ये, मी माझ्या सोशल मीडियावर जर मी काही गोष्टी ॲक्च्युली मांडतो, तर मी त्या मीन पण करतो, आणि मी ना काहीतरी देणं लागतो म्हणून मी करतो. आणि ह्याच्यातनं ना मला आता माझी डेप्थ आणखीन एवढी कळली की मी ना फार वरवरचं असणं गरजेचं नाही आहे. मेकअप, कपडे, ह्याच्या आधी मी फार तसाच होतो. म्हणजे स्टील मला आय जस्ट लव्ह माय फेस, आय लव्ह माय बॉडी, आय लव्ह माय क्लोथ्स, आय लव्ह माय हेअर्स. मी त्याच्यावर खूप पैसे स्वतःसाठी खर्च करीन, पण हे सगळं करून मी विचार आता ह्या गोष्टींसाठी करणार, असं मला वाटतं. उमी दादा, जेव्हा आता तुम्ही मेन्शन केलं की तुम्ही त्यांना ट्रेन केलं, बरोबर, अराउंड 10-15 days, या 12 days. सो डे 1 कसा होता आणि डे 12 कसा होता? म्हणजे व्हॉट वॉज द
डिफरन्स जो तुम्हाला खरंच जाणवला की जेव्हा तुम्ही त्यांच्यावर बोललात, हाऊ डिड यू फील? कारण ह्यांना फॅशन किंवा हे जे नेलपेंट लावली नव्हती. कितीतरी मुलींनी आम्ही जेव्हा माझ्याबरोबर अनेक लोकांची टीम होती, आमच्याबरोबर आमची पूनम दीदी म्हणून होती. त्यांनी आयब्रोज सगळ्या मुलींचे केले. त्यांचे एकीला तर चक्कर यायला लागली आयब्रोज केल्यानंतर, कारण कधी केलेच नसते. कितीतरी म्हणजे गोष्टी इतकी ती लोकं मागे आहेत. आता तर ऑफकोर्स फोनमुळे बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात. पण आपण बघणं आणि स्वतः करणं ह्याच्यात फरकही तितकाच असतो. म्हणजे मी म्हणतोय ना, त्यांनी मॉल बघितलेले नाही आहेत. रायपूरमध्ये जेव्हा त्या आल्या, आमचा शो झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिकडच्या कलेक्टरने आम्हाला सांगितलं होतं त्यांना फिरायला घेऊन जायला. मी त्यांच्याबरोबर अगदी पूर्ण रायपूर फिरलेलो आहे. त्यांनी मॉल पहिल्यांदा बघितला कितीतरी मुलींनी. आजच्या शतकामध्ये, आजच्या ह्या जगात मॉल ही किती सामान्य Common गोष्ट आहे. गोष्ट फार सामान्य गोष्ट आहे मला वाटतं. आणि ह्या गोष्टींपासून वंचित असणारी लोकं आहेत. म्हणजे आजकाल आपल्या आजी आजोबा पण आपल्या बरोबर येतात. पण हे 16-17 वर्षाची मुली, तर त्यांनी ह्या गोष्टी बघितल्या नाही आहेत. आणि जसं आता तुम्ही म्हणालात की डे 1 आणि डे 15th कसा होता, तर तो माझ्यासाठी पूर्ण एक ती जर्नी होती. पूर्ण फुल ऑफ एंटरटेनमेंट आणि एक्साइटमेंटची राईड होती. मला त्यांची इतकी सवय झाली, यू वोंट बिलीव्ह. म्हणजे ना माझ्याकडे बघितल्यानंतर आहे ना, खूप शुगर कोटेड किंवा खूप ग्लॅमरस वाटत असेल, बट आय टेल यू वन थिंग, मला त्यांच्याबरोबर इतकं छान वाटलं. म्हणजे त्या मुलींना मी ना माझ्याच खेळीमेळीच्या वातावरणात शिकवलं होतं. त्या मला तिथे बघायच्या ना, त्या अशाच कमरेवर हात ठेवून उभं राहायच्या. आणि हे खरं आहे, माझे सगळे व्हिडिओज प्लीज बघा, त्या तशाच उभ्या राहायच्या. मी म्हणलं मला हाताने खायला खूप आवडतं. म्हणजे मी हे जे आपले पदार्थ आहेत, हा भारतीय पदार्थ मला हाताने खायला प्रचंड आवडतं. त्याचं शास्त्र पण आहे ह्या सगळ्या. पण एक सोशल एटिकेटचा, मॅनर्सचा भाग, आणि मी त्यांना ग्रूमिंग करण्यासाठी, ट्रेनिंगसाठी तिथे होतो. आणि माझी एक वेगळी शिकवण्याची एक फन फॅक्टर मजा पण आहे. यू वोंट बिलीव्ह, ते लोकं काटा चमच्यानेच खात होते. आणि त्याचे व्हिडिओज आहेत माझ्याकडे. आणि त्या शेवटच्या म्हणजे नंतर तर त्यांना आहे ना, त्यांना कळत होतं पापड वगैरे. पण ते मी म्हटलं, अरे नाही वो हात से खा सकते हो. त्यांना हिंदी येत नाही ना, गोंडी लँग्वेज आहे त्यांची, गोंडी लँग्वेज आहे. हार्डली एक दोघींना हिंदी येत होतं. मग ते, आणि त्यांची एक पोलीस डिपार्टमेंटची एक ताई होती, दीदी होती त्या आमच्यासोबत. मग त्या कम्युनिकेट करत होत्या आमच्याबरोबर. ज्यांना भाषा येत नाही, आम्हाला एकमेकांच्या भाषा कळत नाही, पण मी निघताना ढसाढसा सगळ्या रडल्या आहेत. बाप मी जेव्हा मुंबईसाठी निघत होतो, माझी फ्लाईट होती आणि मी कॅबमध्ये बसत होतो, सगळ्या मला सोडायला आल्या होत्या. ढसाढसा मीही रडलो आणि त्याही रडल्या. सो आता सरकार खूप सारे स्कीम्स म्हणा, खूप सारे सर्टिफिकेशन्स म्हणा, असे राबवत आहेत ह्यांच्याकरिता. 100% राबवतोय. मी बोललो ना की प्रत्येक ठिकाणी ना सरकार वेगवेगळ्या भूमिकेत असतं आणि चांगल्या पद्धतीने काम करतं. चांगलं वाईट हा मी तर ठरवणारा कोणी नाही. पण मी जे बघितलं ना, ते मला खूप चांगलं काम तिथे दिसलं. तिकडे सरकारने ऑलरेडी या मुलींच्या अकाउंट्समध्ये चांगले चांगले पैसे टाकलेले आहेत त्यांच्या भविष्यासाठी, त्यांचं भविष्य आणि चांगल्या बॅटर बनवण्यासाठी, फ्युचरसाठी. अनेकांना रिक्षा देत आहेत, अनेकांना दुकानं काढून देत आहेत, अनेकांना आणि काही सिलाई मशीन आणि ह्या सगळ्या गोष्टींचं वाटप होतं आहे, जेणेकरून त्यांना त्यांचा एक रोजगार मिळावा त्यांना. आणि अकाउंटमध्ये 4 पैसे असतील तर ते वेळी अडचणीला आणि ह्या सगळ्या गोष्टींना उपयोगाला पडतील म्हणून. क्या बात आहे. आणि ऑडियन्सला मला ही गोष्ट सांगायची आहे की ओमी दादा ही इज इन टू फॅशन, इज इन टू डिरेक्शन, बट त्यांचा थोडासा इंटरेस्ट पॉलिटिक्समध्ये पण आहे. थोडा नाही, भरपूर आहे. या बाबतीत आपण आता मेन मुद्द्याकडे येऊयात की त्यांचं जर तुम्ही इंस्टाग्राम ID जर हँडल बघितलं तर खूप सारे वादग्रस्त असे व्हिडिओज, रील्स तुम्हाला पाहायला मिळतील. वादग्रस्त नाही बोलणार मी. आय टेल यू वन थिंग, वादग्रस्तपेक्षा मला असं वाटतं की ना, आपण आहे ना, मी ना थोडं बोलण्याचा, खरं खोटं हा नंतरचा मुद्दा असतो, पण ॲटलिस्ट आहे ना लोकांनी सगळी दुनियाच आता खोट्यांची आहे सगळ्याच ह्याची. खरं खोटं हे 2 नंबरला आहे. तुम्ही बोललं पाहिजे हे फर्स्ट नंबरला असतो कोणताही मुद्दा. तर मी पॉलिटिकल गोष्टींपेक्षा मी ज्या समाजात चाललेल्या गोष्टी आहेत त्याच्यावर बोलणं प्रेफर करतो. तुमचा एक व्हिडिओ पण होता बहुतेक की CJPला तुम्ही थोडंसं सपोर्ट केलं होतं किंवा युथ्सला सपोर्ट केलं होतं. सो पहिल्यांदा तर आहे ना, मी इतके म्हणजे माझे मित्रपरिवार, माझी फॅमिली,
माझे ज्यांच्यासोबत कलिग्ज आहेत, ज्यांच्याबरोबर मी काम करतो, मी हा जो काय आत्ता गेल्या महिन्याभरातला जो एक सगळा पॉलिटिकल प्रकार होता तो CJP, मी कधीही CJPला सपोर्ट केलेला नाही. कारण CJPचं आपल्याला कार्यच माहीत नाही आहे. इतके वर्ष मी आज वयाची इतकी वर्ष जे आहे ते अनेक पॉलिटिकल पार्टीज काही ना काही कामं बघितलेली आहेत. 4 दिवस मी बघितल्यानंतर मी तो आळवावरचं पाणी नाही आहे की जो मी इकडे तिकडे होईल म्हणून. सो मी CJPला कधी सपोर्ट केलेला नाही आहे. पण मी यूथला नेहमी, मी स्वतः एक यंग ब्रिगेडमधला एक मुलगा मी स्वतःला समजतो आणि मी यूथला सपोर्ट करतो. तो जो काय मी मुद्दा सतत वारंवार माझ्या सोशल मीडियावर बोलत होतो तो पेपर फुटी प्रकरणाबद्दलचा होता. त्याच्या व्यतिरिक्त जे प्रोटेस्ट चाललं होतं विद्यार्थ्यांचं आणि त्या विद्यार्थ्यांना जशा पद्धतीने ट्रीटमेंट मिळत होतं, ते मारहाण होत होती, त्यांच्याबद्दल बोललं जात होतं, एक नॅरेटिव्ह सेट केला जात होता सोशल मीडियावर, त्याबद्दल बोलत होतो. आणि मला असं वाटतं मी बोलतोय तर अरे माझ्या बाजूचा ज्याच्यात माझ्यापेक्षा जास्त हिंमत असली पाहिजे, माझ्यापेक्षा जास्त कर्तृत्व आहे त्यांचं, ते का बोलत नाही. सो माझा राग किंवा माझा मुद्दा तो होता या सगळ्या गोष्टींवर. सो CJPला आय डोंट नो एम आय सपोर्टिंग CJP ऑर नॉट. ऑब्व्हियसली नॉट, आत्ता तरी नाही आहे. पण त्यांचं चांगलं काही काम असेल, आत्ता तर खूप नवीन आहेत, 1-2च गोष्टी आहेत. लेट्स सी, अभी तो बहुत लढाई बाकी आहे, तेव्हा ठरवूयात सपोर्ट आहे की बरोबर बरोबर. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये एक लॉबी ठरलेली असते. मग ती फिल्म लाईन असो, ती कमर्शियल लाईन असो. सो तुमचा एक व्हिडिओमधनं पण आम्हाला असं कळालं होतं की इंडस्ट्रीमध्ये म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण लॉबीज असतात. हा काय प्रकार आहे सर? लॉबी कुठे नसते. आता आपण जेव्हा बघतो प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये एक लॉबी असते. आपण जेव्हा एखाद्या बँकिंग सेक्टरमध्ये पण जातो, एखाद्या IT सेक्टरमध्ये पण जातो, तिथे पण लॉबी असते. पण मला असं वाटतं की जेव्हा आपण फिल्म इंडस्ट्री किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये बघतो ना, ती खूप मला असं वाटतं आपण एक चित्र दर्शवत असतो, मेकअप करतो, एक खोट्या लाईन्स वाचत असतो आणि कॅमेरासमोर आपण ॲक्टिंग करत असतो. ती ॲक्टिंग फक्त कॅमेरासमोरच असावी. कॅमेरा बंद झाल्यावर आपण रिअल असणं गरजेचं असतं असं मला वाटतं आणि मी तरी ते असण्याचा प्रयत्न करतो. अनेकांना ते वाटत असेल, अनेकांना ते वाटत नसेल, मला फरक पडत नाही. पण मी सांगेन इथे लोक आहे ना, सगळ्यात कमी ॲक्टिंग ही कॅमेरासमोर करतात. कॅमेरा बंद झाल्यावर जास्त ॲक्टिंग करतात सगळीच लोकं. मी तर एवढं म्हणेन. इतका थोटांडा आहे ना सगळीकडे, इतका थोटांड म्हणजे मग तो निर्मात्यांमध्ये पण, तो दिग्दर्शकांमध्ये पण, तो ॲक्टर्समध्ये पण, तो सगळ्याच लोकांमध्ये. म्हणजे मला एखादं एक्झाम्पल किती आहेत एक्झाम्पल्स द्यायचे. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर झालेले माझ्या डोळ्यासमोर झालेले कितीतरी मी उदाहरणं देऊ शकेल. म्हणजे कितीतरी दिग्दर्शक त्यांच्या आयडिओलॉजीबद्दल किंवा चित्रपटातल्या संदेशांबद्दल एवढं बोलत असतात, पण वैयक्तिक त्यांचं काही मत नसतं. मी आता आहे ना, इनफॅक्ट यांचा प्रसाद ओकांचा एक इंटरव्ह्यू बघितला, जे स्टेजवर त्यांना सरिता कौशिक विचारत होत्या की राजकीय नेत्याची भूमिका करायला आवडेल की राजकीय भूमिका घ्यायला आवडेल. किती सफाईदारपणे आणि हुशारीने त्यांनी अंग काढून घेतलं त्याच्यामध्ये. म्हणजे मला असं वाटतं की अरे तुमच्याकडे पॉवर आहे बोलायची, ह्याच्यातनं कुठल्या पक्षाशी तुम्ही लॉयल आहात, बरं ती तर लॉयल्टी तर दाखवा. इफ आय एम लाइकिंग दिस पार्टी, इफ आय एम लव्हिंग दिस पॉलिटिकल पक्ष, देन शो युअर सपोर्ट फुल्ली. म्हणजे अगदी तुम्ही दाखवा ना, अगदी फ्रँकली दाखवा. ते दाखवायलाही लोक धजावतात. त्यांचं उत्तर काय होतं त्याचं कारण त्यांचं उत्तर आहे, माझा रोल हा अभिनेत्याचा आहे. मी राजकीय नेत्याची भूमिका छान करू शकतो, पण मला राजकीय भूमिका घ्यायला आत्ता नाही योग्य वाटत. त्या भूमिका घ्यायला इतर लोक आहेत. अरे इतर लोक आहेत, मग अभिनय करायला पण इतर लोक आहात. तुम्ही कसं एक्सपेक्ट करतात की प्रेक्षकांनी तुमच्या गोष्टी बघायला थिएटरमध्ये जावं, प्रेक्षकांनी तुमच्यासाठी 500 रुपयाचं तिकीट काढावं, जेव्हा तुमच्यामध्ये डेप्थच नाही आहे.
रंगवलेला माणूस, मी 4 दिवस ॲक्टिंग शिकलो, तुम्हाला मी 4 दिवस ॲक्टिंग शिकवेल, तुम्ही उद्या छान तुम्ही ॲक्टर बनाल की. बट जर माणूसच पोकळ आहे तर मग त्याच्यामध्ये काय म्हणजे बघण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून इतकं वरवरचं वाटतं ना, मी सतत बोलतो का. अजून काही ठिकाणी काही लोक आहेत ना, म्हणजे चित्रपट काढतात, तुम्ही अनेक मोठ्या विचारांवर वगैरे पिक्चर काढतात, पण सत्यात रियालिटी खूप वेगळी असते. कितीतरी ठिकाणी रियालिटी वेगळी असते. ह्या बाबतीमध्ये सगळीच लोक वाईट आहेत असं म्हणणार नाही, सगळीच लोक वाईट आहेत, पण ह्याच्यामध्ये आल्यानंतर अनेक लोक करप्ट होतात माइंडने, मी असं म्हणेन. आम्हाला हे जाणून घ्यायचं की कास्टिंग काउच हा एक खूप मोठा विषय आहे. 100% आहे, 110% आहे. आज आहे, काल होतं आणि उद्याही असणार कास्टिंग काउच ह्याच्यामध्ये. आणि याचं कारण काय आहेत की करणारा तर दोषी पण त्याला मानलंच पाहिजेल आहे, पण ज्याच्यावर होतं ना तोही दोषीच असतो. त्याचं कारण काय आहे, तोही जाणीवपूर्वक त्या गोष्टीसाठी ना इनिशिएटिव्ह घेत असतो. समोरच्या ते म्हणतात ना की आबेल मुझे मारते हवं असतं लोकांना. आपण ते एक म्हणतो की सफरचंदावर चाकू पडला की चाकूवर सफरचंद पडलं तर ते इक्वल कटणार तर शेवटी तेच आहे. तर त्याला ते सफरचंदाला पण स्वतःला कट करून घ्यायचं आहे आणि चाकूला पण कुठेतरी जाऊन आदळायचं आहे. दोघांसाठी फायद्याची सिच्युएशन असेल. लोक बरोबर बघून मग ह्याच्यामुळे ना चांगल्या गोष्टी ज्या जेन्युइन गोष्टी आहेत ना त्या लपून राहतात. कितीतरी जेन्युइन गोष्टी लपून राहतात आणि अनेकांबद्दल मला तर नावं माहिती आहेत. म्हणजे अशी कितीतरी लोक आहेत जे समोर आले तर आता ते आपण म्हणतो ना काका आजोबा म्हणून दिसतात आपल्याला टी व्हीमध्ये, पण त्यांनी काय गुण उधळलेल्या आहेत अगदी माझ्या समोरच्या गोष्टी आहेत, अगदी मी पाहिलेल्या गोष्टी आहेत. माझ्या कितीतरी जवळच्या लोकांना माहिती आहेत. आपल्याला दिसतात एकदम छान असे गोड गोड बोलणारे गोडबोले, पण कोणी गोड नसतात, फार वाईट असतात ती लोक. आय हॅव एक्सपिरियन्स दिस. सी आय टेल यू वन थिंग, ह्याच्यातनं असं वाटेल की अरे मी ना फक्त वाईटच बोलतोय का, तर ॲब्सल्युटली नॉट. कितीतरी चांगली लोकं पण आहेत की ज्यांच्यामुळे ना इंडस्ट्री खूप छान रीतीने फॉर्म झालेली आहे. म्हणजे आय हॅव ह्यूज रिस्पेक्ट फॉर सचिन पिळगावकर, आय हॅव ह्यूज रिस्पेक्ट फॉर महेश मांजरेकर, आय हॅव ह्यूज रिस्पेक्ट फॉर रितेश देशमुख आणि यांसारख्या अनेक खूप चांगली मोठी मोठी नावं आहेत की ज्यांनी ना स्वतःची आपण म्हणतो ना इमेज सांभाळलेली आहे. इमेज म्हणण्यापेक्षा आहे ना काम पण ना ह्या सगळ्या गोष्टी हे खूप चांगल्या रीतीनेच त्यांनी ठेवलेलं आहे. सो मला प्रेरित अशी लोक करतात, मला अशी लोक प्रेरित करतात 100%. असा कोणता किस्सा आहे तुमच्यावर झाला की सगळ्यात की यार ऐसा नहीं होना चाहिए था? लोकांना इथे तुम्हा काही डिरेक्टर्सना आता तुम्ही काढा कोणत्या कोणत्या मराठीतल्या लोकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत, कोण पुण्यातले डिरेक्टर्स आहेत ते. म्हणजे तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळतो आणि तुमचे विचार इतक्या थर्ड क्लास लेवलचे असतात. तुम्ही लोकांना मेसेजेस पाठवतात, रात्री घरी भेटायला बोलवतात. रात्री कोणती मीटिंग असते, रात्री कोणती मीटिंग असते आणि तुम्ही तोंडाला रुमाल बांधून मास्क लावून इकडे तिकडे रस्त्यावर फिरतात कशासाठी? राष्ट्रपती पुरस्कार प्रतीक कशाला म्हणतात? आपण कोणत्या याच्यातून विचारसरणीतनं काही गोष्टी आपण मांडलेल्या असतात आणि त्याबद्दल तुम्ही लोकांनी सरकारने किंवा फ्रटर्निटीने तुमची दखल घेतलेली असते की तुमचे विचार एवढे आवडलेत आणि त्याचं योगदान म्हणून तुम्हाला एक पुरस्कार दिला जातो अशा विचारसरणीला. म्हणून मी म्हणतो ना, आहेत पुण्यातच काही लोक आहेत जे अशा मग कुठे आहेत, कुठे दिसत नाहीत. मिळतो नंतर घरीच बसावं लागतं अनेक लोकांना. बापरे. उमेदादा, इंडस्ट्रीमध्ये ना खूप कास्टिझम चालतं किंवा कास्टिझमच्या बेसिसवर कामं दिले जातात, हे असं नरेटिव्ह ऐकण्यात येतं. आहे ना, हे 100% खरंच आहे असं? 100% खरं आहे.
म्हणजे कितीतरी ह्याचे एक एक्झाम्पल्स आहेत. मी ना एक मागे खूप माझा तो एक व्हिडिओ पण बऱ्यापैकी व्हायरल होता. तो इंडस्ट्रीतल्या काही लोकांनी बघितला होता. त्याच्यावर मला बोललंही होतं. स्वरगंधर्व सुधीर फडकेंवर एक मूव्ही आला होता 2 वर्षांपूर्वी. सुधीर फडके हे कुठल्या एका कम्युनिटीला रिप्रेझेंट करतात? नाही. हं. सुधीर फडकेंची गाणी कुलकर्णीने पण ऐकली असतील, मानेने पण ऐकले असतील, एखाद्या शहांनी पण ऐकलेले असतील आणि एखाद्या कांबळेने पण ऐकले असतील, मला असं वाटतं. पण जेव्हा सुधीर फडकेंची फिल्म होती, त्याच्यात तुम्हाला देशपांडे, बर्वे, साने आणि कुलकर्णी ह्यांच्या व्यतिरिक्त कास्टिंगच, वैद्य यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला कास्टिंगच दिसत नाही. कारण काय आहे याचं? म्हणजे आपण चित्रपट किंवा मालिका हे विश्व आपण समाजाला वेगळ्या देणं आहे. पद्धतीने दाखवण्यासाठी आपण ते एक माध्यम आहे. पण जर याच माध्यमातच जर तुम्ही असे ग्रुप बनवायला लागलात आणि कास्टिझमचं सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हीच जर दाखवायला लागलात, तर काय आहे? बरं, हे फक्त तिकडेच नाही. एखादी फिल्म दुसरीकडे पण होती ना, त्यांच्यामध्ये पण त्यांच्या लॉबीतली लोकं असतात. म्हणजे पुष्कळदा आपण बघितलेले आहे या सगळ्याच्यामध्ये. तर त्याच एक लॉबीतलेच लोकांना घेऊन कामं करतात. आपण कितीतरी कितीतरी ह्याच्यामध्ये पण बघतो, चॅनल्समध्ये पण जेव्हा बघतो ना, तर कोकण पट्ट्यातलेच सगळे त्या बॉडीवर लोकं तुम्हाला दिसतात. त्या चॅनलच्या पदांवर तुम्हाला लोकं दिसतात. का? म्हणजे मला हे कळत नाही. तुम्ही एखाद्याचं टॅलेंट बघून, त्यांचं क्रिएटिव्हिटी, विजन बघून, त्यांचं पॅशन बघून का नाही ठरवत? ह्या गोष्टी बघून का ठरवलं जातं? हे किती म्हणजे हा कास्टिझमच्या बाबतीत तर आहे ना, मी आत्ता जेव्हा बोललो होतो, की याचं प्रमाण एवढं आहे कामं देताना आणि जेन्युइनली म्हणजे प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार ही पोळी भाजत असतं. ह्या गोष्टी तितक्याच खऱ्या आहेत. आणि प्रत्येकजण म्हणजे एक दिग्दर्शक आहेत, म्हणजे मला नागराज मंजुळेंचं, इफ यू अलाव आय टेक हिज नेम येस, ऑल्सो. येस, येस. मला त्यांच्याबद्दल आहे ना रिस्पेक्ट आहे. एक मराठीला पहिल्यांदा 100 कोटीचा बिझनेस त्यांनी दाखवलेला आहे. सो आय हॅव अ ह्यूज रिस्पेक्ट फॉर हिम. मराठी माणसाने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर ते सध्या आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी खूप छान आहे. पण मला नेहमी वाटतं त्यांनी फक्त जातीच्या गोष्टींचा सपोर्ट घेतच फिल्म्स बनवलेल्या आहेत. तुम्ही त्यांची कोणतीही फिल्म उघडून बघा. मग त्यांची शॉर्ट फिल्म पिस्तुल्या असू द्यात, फॅन्ड्री असू द्यात, सैराट असू द्यात, झुंड असू द्यात किंवा घरबंदूक बिर्याणी असू द्यात. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये फक्त आय थिंक नाळ सोडलं तर बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये ना त्यांनी फक्त जात एके जात म्हणजे मागासलेल्या वर्गावर, जातीवर कशा पद्धतीने अन्याय होत असतो ह्याच गोष्टी त्यांनी प्रामुख्याने दाखवले. मला असं वाटतं जेव्हा तुम्ही समाज दाखवता, जेव्हा तुम्ही चित्रपट दाखवता ना, तो सगळ्या बाजूने असला पाहिजे. तुम्ही एकात हे दाखवल्यानंतर आहे ना, दुसरी तुमची साईड आणा तर खरं, बघितली तर पाहिजे ना दुसरी साईड. मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल, तुम्ही कधी सचिन पिळगावकरांनी कॅमेरावर येऊन सांगितली माझी जात अमुक अमुक आहे म्हणून? किंवा महेश मांजरेकरांची तुम्ही कधी जात ऐकलीत की ही आहे? किंवा आपले अशोक सराफांबद्दल किंवा अनेक कितीतरी उदाहरणं आहेत यांच्याबद्दल आपण ऐकलेलं नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी. आजकाल आहे ना ह्या पॉलिटिक्स हे सगळ्या गोष्टींमध्ये घुसलेलं आहे आणि त्याच्यामुळे ना प्रत्येक त्याची ना जातीपातीचं राजकारण करून आहे ना प्रत्येकाला त्याची पोळी भाजून घ्यायची आहे. आणि हे तसं चालल्याने आपला समाज हा वेडा होत जातो. एक कम्युनिटी इकडे फॉलो करते, एक कम्युनिटी तिकडे फॉलो करते, हेच आहे असं. त्यामुळे लोक पण तशाच पद्धतीने या सगळ्या गोष्टींमध्ये आहेत. म्हणजे मी नेहमी बोलतो की हे सोडून सिनेमा असला पाहिजे, हे सोडून एंटरटेनमेंट हे माध्यम असलं पाहिजे आहे. मग त्या केसमध्ये ना मला टी व्ही बरे वाटतात. टी व्हीवर काम करणं जरा बरं वाटतं. थोडं लोकांकडे ना 16-16 तास कामच करायचं असतं. मग त्यांच्या डोक्यात आहे ना बाकीचे विचार नसतात. कारण रोजच्या ते शूटिंगने डोक्याची मंडई होऊन जाते. घरी जाऊन झोपायचं, दुसऱ्या दिवशी परत यायचं असतं. सो
या बट जेव्हा तुम्ही फिल्म करता, मला वाटतं फिल्म हे मीडियम एवढं मोठं मीडियम आहे, तुम्ही लोकांपर्यंत काहीतरी एक संदेश घेऊन जात असतात. मग तुम्ही एंटरटेनमेंटचे पिक्चर बनवा, जसं मग अक्षय कुमारचे काही पिक्चर, आपण गोविंदाचे काही मूवीज बघायचो, मग तसे मग त्याच्यामध्ये काही संदेश नाही. मग संदेश पण द्यायचा आहे, तोही आपल्या सोयीने द्यायचा आहे, सोयीस्कर बनवून द्यायचा आहे, आणि आपल्याला ट्रॉफीही मिळाली पाहिजे, आपलं कौतुकही झालं पाहिजे. असे किती लोक आहेत, प्रत्येकाला वाटतं आम्हाला ट्रॉफी मिळावी, आमचं कौतुक व्हावं, पण त्यांना सामाजिक भूमिका घ्यायच्या नाही आहेत. ह्यांना कोणालाही सामाजिक भूमिका घ्यायच्या नाहीत. मला कळत नाही की कशाची भीती कशाची वाटते. म्हणजे आपण एखाद्याला इतकं अधीन का व्हायचं, कुठल्या पॉलिटिकल पक्षाकडे, कोणत्याही पॉलिटिकल पक्षाकडे इतकं अधीन का व्हायचं की आपल्याला आपलं व्यक्ती स्वातंत्र्यच आपण गमावून बसलं पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. बरं, याचा प्रभाव मी तुम्हाला सांगेन, याचा प्रभाव हा कलाकारांवर तर आहे, म्हणून मी कलाकारांना माझ्या लेखी फारशी तशी किंमत राहिलेली नाही. आणि मी अगदीच बोलतो, मला कितीतरी लोक म्हणतात तू याच इंडस्ट्रीत काम करतोस आणि या इंडस्ट्रीबद्दलच वाईट बोलतोस, किंवा माझे कितीतरी ओळखीचे जे जवळचे काही निर्माते आहेत, जे माझ्याबरोबर आम्ही चहा कॉफीला जेवायला नेहमी भेटत, त्यांच्या घरी जाणं येणं असतं, असे कितीतरी लोक म्हणतात अरे समुद्रात राहून मोठ्या माशांशी पंगे घ्यायचे नाहीत. मी 15 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहे. मला 15 वर्षात कोणी काम दिलेलं नाही. मी माझं काम स्वतः जे पण काय आहे ते मला मिळवलेलं, स्वतःच्या हिमतीवर मी स्वतःला प्रूव्ह करत मी जे पण काही मिळवलेलं आहे. अजून पुढे 15 वर्ष काम करणार असेल तर त्याही 15 वर्षात मला ह्यांच्याकडनं काय काम येईल, त्यांच्याकडनं हा विचार करून बाबा मी चालणारा माणूस नाही आहे. त्यामुळे मला तुम्हालाच कामं मिळवली तीच तुमच्यासाठी पुष्कळ. मी माझ्यासाठी फार समर्थ आहे कामं मिळवण्यासाठी. आणि सो माझा एक हा पॉईंट ऑफ व्ह्यू सुरुवातीपासून आहे. पण मी सांगेन, त्यामुळे कलाकारांना तर मी काहीच गिणत नाही. म्हणजे ज्या कलाकारांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यांच्यात ताकद आहे, पण ती बोलू शकत नाहीत आणि ते दबावाखाली असतात, त्यांना कोणीच किंमत देऊ नये असं मला वाटतं. पण कलाकारांपेक्षा जे नॉर्मल लोक पण काही आहेत, जे इंडस्ट्रीमध्ये पण कामं करतात किंवा जे समाजात वावरतात, मी जसं मगाशी पण तुम्हाला सांगत होतो, म्हणजे मी एका म्हणजे माझे ते खूप जवळचे, मी फार मानतो त्यांना, रिस्पेक्ट आहे, एक माझे निर्माते आहेत. ही सेड, कॅन यू इमॅजिन व्हॉट ही सेड. म्हणजे मला तेव्हा स्वतःला भीती वाटली, अनेक गोष्टींची भीती, म्हणजे खरी भीती नाही, मला विचारांची भीती वाटली. प्रतीक, मी सांगतो की माझ्याकडे जर एक पिस्तूल असेल आणि त्याच्यात जर 3 गोळ्या असतील, तर मी पहिली गोळी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना मारेल, असं स्टेटमेंट आहे. कॅन यू इमॅजिन? बापरे. हे स्टेटमेंट आहे आणि हे एक फार सुशिक्षित माझा निर्माता बोलला आहे, जे फार सुशिक्षित आहेत. आपण थोडंसं ह्यांच्या स्टेटमेंटच्या मागची जी मेंटॅलिटी समजून घेऊ. हेच मला सांगायचं आहे. सध्या इतकं कोणत्या ना कोणत्या बाजूने विष कालवलं जातंय लोकांच्या मनामध्ये. अजून एक माझे मित्र आहेत, ते आम्ही आता बोलत नाही, पण काय काय विश होतंय एक्झॅक्टली? विष सध्या समाजच असा घडतोय ना, सध्या समाजच असा घडतोय, प्रत्येक गोष्टींमध्ये पॉलिटिकल हस्तक्षेप आहे, प्रत्येक विचारांमध्ये पॉलिटिकल हस्तक्षेप आहे. तर का असे विचार होणार नाहीत? असे विचार का होणार नाहीत तुम्ही सांगा ना. हे एवढं मोठं वाक्य आपण 4 चौघात करणं, की माझ्याकडे जर एक बंदूक असेल आणि त्याच्यात 3 गोळ्या असतील, तर ती मी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना घालीन. त्याच्यानंतर अजून एक महाशय होते, जे माझे मित्र आहेत, आम्ही आता बोलत नाहीत, बघणार असतात सगळे, ते हा पॉडकास्ट बघणार असतात. ते मला म्हणले, तुला माहिती आहे ओंकार मी काय केलं? जेव्हा आता मी हे सगळं टाकत होतो तेव्हा मी स्टुडंटला सपोर्ट करत होतो आणि दे वर थिंकिंग आय एम अगेन्स्ट BJP. वाय? नो, नॉट एट ऑल. मला आवडतात, म्हणजे मी मोदींचा सुरुवातीच्या काळात फॅन होतो आणि कदाचित आत्ताही आहे. मला त्यांची स्टाईल मला त्यांची स्किन भयंकर आवडते, खूप चमकते, तशी स्किन मला मिळावी त्या वयात. सो मी या गोष्टीचा फॅन आहे. सो आय टेल यू, जेव्हा एक माझा एक मित्र आहे ते मला बोलले की मी माझ्या मुलीला शाळेतनं काढलं, एक खूप
चांगल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये, लेक्सिकन स्कूलमध्ये त्यांची मुलगी होती. मी माझ्या मुलीला यावर्षी तिचं ॲडमिशन चेंज केलं. मी म्हटलं, का दादा असं का केलं तुम्ही? तिला मुस्लिम क्लास टीचर आली होती म्हणून. काय विचार असतील? म्हणजे मी म्हणतोय कुठे चाललोय आपण? म्हणजे आपण चाललोय कुठे आणि आपण काय विचार घेऊन चाललेलो आहोत कितीतरी गोष्टींच्या बाबतीत. मध्ये मी डॉक्टर आंबेडकरांबद्दल एक पोस्ट टाकली होती. मला भयंकर रिस्पेक्ट आहे त्यांच्याबद्दल. आपण त्या टॉपिककडे येऊयात, हां. कारण ऑडियन्सला सांगू द्या की थोड्या वेळापूर्वी तुम्ही हे मेन्शनही केलं होतं की यू आर इन्स्पायर्ड बाय हिज पर्सनॅलिटी. ॲब्सल्युटली. मला म्हणजे मला असं वाटतं की एक आमचे खूप चांगले एक निर्माते आहेत. त्यांनी संदीपदादा मोहिते पाटील. त्यांनी मला ना खूप छान मध्ये आमचं जेव्हा नेहमी असं विचारांचे आदानप्रदान आमची सगळ्या ठिकाणी होत असते, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुझे व्हिडिओज आवडतात, छान आहेत आणि छान एकंदर या सगळ्या गोष्टी आहेत. मग असंच बोलताना काळजीपोटी मला बरेच लोक आहेत ना, माझं आय हॅव अ ब्लॅबर माउथ. मी ना थोडं बडबड 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 करत जातो. तर काही काळजीपोटी लोक माझ्याप्रती बोलणारे, माझे आपले जसे आईवडील असतात तसे अनेक लोक असतात. तसं एकदा दादा पण मला म्हणले की थोडं सांभाळून, नावं न घेता किंवा हे करत जा. तर मी म्हणलं, नाही दादा, मला असं वाटतं की आय थिंक आपण म्हणजे मी जर अशा पद्धतीने आहे तर मी तर बोललोच पाहिजे. पण नंतर मला त्या बाबतीतलं आपण आहे ना महापुरुषही वाटून घेतलेले आहेत. किती म्हणजे याच्या म्हणजे मला खरंच वाटतं की बरं, मी कुठले इथं ज्ञान लोकांवर थोपवायला आलेलो नाही आहे. मी अजिबात एवढा कोणी महान नाही आहे. मी रोज संध्याकाळी माझी पार्टी एन्जॉय करणाराही व्यक्ती आहे. मलाही एक खूप छान लाईफस्टाईल आहे. आय गो टू पार्टीज, आय गो टू डिस्कोथेक. मी नाचतो. माझं एक सोशल लाईफही वेगळं आहे. पण मला वाटतं माझं एक करिअर, माझं सोशल लाईफ ह्याच्या व्यतिरिक्त माझी एक सामाजिक भूमिका असणं पण गरजेचं आहे. जसं मला वाटतं की फॉर एक्झाम्पल आपण जसे ना प्रत्येक महापुरुषांना वाटून घेतलेलं आहे. नाही म्हणजे महाराजांना आम्हीच मानणार, महाराजांना तुम्ही नाही मानायचं, किंवा पेशव्यांबद्दल तुम्ही कसं हे करू शकतात हे, किंवा आंबेडकरांच्या बाबतीत पण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत पण मला असं वाटतं की कम्युनिटीने कुठल्या धरून ठेवलं नाही पाहिजे. तेव्हा ती व्यक्ती आणखीन मोठी होईल आणि आणखीन शिखरावर जाईल. लोकांनी कितीतरी लोक धजावतात. आज मी बोलताना पण थोडं थतपप होतंच की नाही आपलं बोलताना. का? कारण लोक दुसऱ्या बाजूने आपल्याला कात्रीत घेतील म्हणून, कितीतरी गोष्टींनी कुठल्या तरी बाजूने आपल्याला कात्रीत पकडतील म्हणून. पण मला असं वाटतं की हे नसलं पाहिजे, ह्या गोष्टी नसाव्यात. कारण की आपला समाज हा सगळ्या बाजूने श्रीमंत झाला पाहिजे, तरच आपण विचारांनी पण श्रीमंत होणार. बरोबर. मध्ये तुम्ही ॲक्टर, सिनियर ॲक्टर प्रशांत दामले यांच्या कदाचित एका नाटकाच्या विरोधात काहीतरी बोलत होता. नाटकाच्या विरोधात नाही बोललो मी. असं बोललो की मलाही नाट्यशास्त्राबद्दल मी अभ्यास केलेला नाही आहे, मग मी का नाटक बघायला यायचं. कारण ते बोलले मला नीट प्रकरणावर मी माझी भूमिका कशी काय मांडू, जर मला त्याचा फुल फॉर्मच माहीत नाही. तर मी विद्यार्थ्यांची भूमिका कशी काय मांडू, हे कसं कोणी बोलू शकतं. म्हणजे तुम्हाला नाटकासाठी फंडिंग आलं पाहिजे, तुम्हाला अनेक पॉलिटिकल अवॉर्ड्स मिळाले पाहिजे, तुमच्या शिफारशी झाल्या पाहिजेत, म्हणून तुम्ही इतक्या दबावाखाली कसे असू शकतात प्रतीक. म्हणजे मला खरंच वाटतं की विद्यार्थ्यांवर लाठीच्या भले त्या विद्यार्थ्यांनी ना त्यांना फंडिंग इकडनं असू दे तिकडनं असू दे, त्यांना काही माहिती नसू देत, ते मेंढरासारखे तिथे जमलेले असू देत, पण ते विद्यार्थीच होते ना, का देशद्रोही होते. त्यांना अशा पद्धतीने मारहाण होती. एक कर्टसी दाखवून आपण बोलू तर शकतो ना. कोणीही नाही बोललं. सगळे मुग गिळून, अमृता खानविलकर मुग गिळून गप्प होती, प्रसादोक मुग गिळून गप्प होत्या. मी विशाखा सुभेदारांबद्दल बोललो. विशाखा सुभेदार ॲक्च्युली मी पर्सनल काही नाही आहे. पर्सनल असेल तर मी फार सक्षम आहे पर्सनल पण आता गोष्टी हँडल करायला. पण जेव्हा या गोष्टी आहेत जिथे तुम्ही एका ठिकाणी ना फार अशी छान भूमिका दाखवायची तुमच्या स्क्रीनवर, जेव्हा आपण हे करायचं
आणि दुसऱ्या ठिकाणी आपण बघतो की मुग गिळून गप्प बसताय तुम्ही कशासाठी? आणि ॲक्टर जे तुम्ही मला मगाचपासून आपल्या बोलण्यामध्ये येतंय ना किंवा माझा सतत जो रोष येतो ॲक्टर्सबद्दलचा, त्याचं मी कारण तुम्हाला सांगतो, हे कुणाचेच नसतात. आज मी सत्तेत आहे, सगळे माझ्याकडे वळणार. मी उद्या पडलो, सगळे तुमच्याकडे वळतील. किती म्हणजे आज राजसाहेब ठाकरेंनी किती मराठी इंडस्ट्रीसाठी केलं. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी किती मराठी इंडस्ट्रीसाठी, मराठी कलाकारांसाठी केलं. जेव्हा उद्धवसाहेब ठाकरे सत्तेत होते, मातोश्रीवर रांगा लागत होत्या. किती म्हणजे मला आठवतंय महाराष्ट्राची हास्यजत्रा अगदी तिथे जाऊन भरवत होते की काय मला माहीत नव्हतं. पण लगेच तुम्ही गाडी म्हणजे तुमची आयडिओलॉजी किंवा तुमची तत्त्व किंवा तुमचं म्हणजे तुम्ही किती वाईट ह्युमन आहात हेही तुम्ही सिद्ध करता ना. याच्यातून तुम्ही सिद्ध काय करता? म्हणजे आपण सगळेच म्हणतो की उगवत्या सूर्याला आपण सगळे सलाम ठोकतो, सगळेच ठोकतो, ठोकायलाच हवा. पण आपले मूळ आपण विसरून जात नाही ना या सगळ्या ह्याच्यामध्ये. आपण ब ब कितीतरी मला मला प्रामाणिकपणे माझं मत आहे की सगळ्यात बाबतीतमध्ये ना राजसाहेब ठाकरेंना फार लोकांनी ना त्यांचा फायदा घेतलेला आहे. मराठी इंडस्ट्रीने तर 100% मनसेचा आणि राजसाहेब ठाकरेंचा का फायदा असं घेतला. वाटतं तुम्हाला? 100% पिक्चर चालत नसेल, पिक्चर थिएटरमधनं काढले तर मनसेकडे जायचं. पण जेव्हा ॲक्च्युअल काही गोष्टींच्या बाबतीमध्ये मनसेसोबत उभं राहायची वेळ असेल तेव्हा कोणी नसतं. की आपण कितीतरी आपल्याला गोष्टींमधनं ते सतत दिसून येतं ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्या अजून म्हणजे ही गोष्ट तर म्हणून मला असं वाटतंय की ना ह्या लोकांनी ना ह्या गोष्टी डोक्यात ठेवाव्यात. कोण आपल्यासोबत असतं, कोण आपल्यासोबत नसतं, हे लोकांनी ह्या पॉलिटिकल लोकांनी ना ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. हे हे इतके सगळे असे आहेत ना, हे इकडे-तिकडे धावणारी लोकं आहेत फक्त. ह्यांच्यामध्ये काही तथ्य काहीच नाही आहे ह्या गोष्टींमध्ये. मी नेहमी म्हणतो. म्हणूनच मला तुम्ही सांगा ना, किती तुम्हाला मराठी ॲक्टर किती चांगल्या उंचीवर असणारे पॉलिटिशियन्स माहिती आहेत. स्मृती इराणी एक इंडस्ट्रीमधनं एक पॉलिटिकल करिअर घेऊन गेली. तिची भूमिका आहे, तिची भूमिका एक स्ट्रॉंग भूमिका आहे. कंगना रनौत तिची एक स्ट्रॉंग भूमिका आहे. आणि जया बच्चन त्यांची एक स्ट्रॉंग भूमिका आहे. आणि कितीतरी लोकं असतील म्हणजे हिंदीमध्ये, कारण त्यांच्यामध्ये ना तो एक कणखरपणा असतोच. मराठी कुठला कलाकार तुम्हाला दिसतो मला किंवा कुठला कलाकार किंवा कुठला निर्माता किंवा कुठला दिग्दर्शक हा ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये तुम्हाला दिसतो? आज इथे तर उद्या कुठं दुसरीकडे भरकटला. हेच आहे. त्याच्यामुळे ना जर हे लोक यांच्या या गोष्टींवर ठाम नाही आहेत तर का म्हणून यांना आपण एवढी किंमत द्यायची? बरोबर. खूप सारे ॲस्पायरिंग यूथ्स आहेत ज्यांना इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे आणि जसं कदाचित तुम्ही एक करिअर बनवलं आहे छान, तसंच त्यांना करिअर बनवायचं आहे. पण हे असे नरेटिव्हज या अशा गोष्टी ऐकून ते बॅकफूटवर जातात. अशांना तुम्ही काय मेसेज स्वतःवर विश्वास ठेवणं. कोणी तुमच्या नशिबात असणारं इथे जे तुमच्या लिहिलेलं असतं आणि तुमच्या हातातली मेहनत कोणी तुमच्याकडनं हिसकावून घेत नाही. संधी मिळायला थोडा वेळ लागतो. तो प्रत्येकाच्या मी परत म्हणेन की भाग असतो या गोष्टी. पण मेहनत करत राहणं आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे ना तुम्हाला अनेकांशी कनेक्ट होणं सोपं आहे, अनेक कामं मिळवणं सोपं आहे. सो खूप मोठी आणि खूप काय म्हणतात छान आहे इंडस्ट्री. मी वाईट नाही बोलणार. खूप छान मी काम करतो, मी कशाला वाईट बोलेन. पण छान इंडस्ट्री आहे, पण बऱ्यापैकी घाण लोकांनी भरलेली पण इंडस्ट्री आहे. वाटते तुम्हाला येणाऱ्या काळात ही इंडस्ट्री साफ होईल? झालीच पाहिजे. म्हणजे मी तर म्हणेन की जसं अगेन प्रत्येक ठिकाणी बरे वाईट माणसं असतात. चांगली माणसं महत्त्व तेव्हाच वाढणार जेव्हा काही वाईट माणसंही त्याच्यामध्ये असेल. वाईट म्हणणारा अगेन मी तेच म्हणेन की वाईट म्हणणारा मी कोणी नाही आहे. आपण जसं मी चांगला आणि तू वाईट असं म्हणणारा मी मुळीच कोणी नाही आहे. पण मला असं वाटतंय की म्हणजे याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे जे दाखवलं जातं ना की ताई, दादा, मावशी हेच सगळं नाही आहे इंडस्ट्रीमध्ये. सो देअर आर लॉट ऑफ डार्क थिंग्स ऑल्सो.
आणि कदाचित असं स्पष्ट बोलणारे वक्ते खूप कमी आहेत तुमच्यासारखे. का बोललं नाही पाहिजे ना प्रतीक? दॅट्स व्हॉट आय ऑलवेज से, की का नाही बोललं पाहिजे आपण या सगळ्या गोष्टींमध्ये. कुणी कुणी मला, आणि जसं मी सांगितलं की मला अनेक लोक बोलले, म्हणजे मी आता जेव्हा मी आता छत्तीसगडमध्ये BJP गव्हर्नमेंटचं काम करून आलेलो आहे, आणि लोक म्हणले तू यू आर अगेन्स्ट BJP. फ्रॉम वेअर, म्हणजे कुठे मला बघितलं? म्हणजे जर मला वाटत असेल की मला आवडेल, राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झालेले मला आवडतील, म्हणजे मी BJPच्या अगेन्स्ट केलो का? मग मी RSSला फॉलो करत नाही का? असं काहीच नाही आहे. माझे प्रत्येकाचे विचार असतात. सृष्टीचा नियम, मी खूप हे गोष्टींमध्ये बिलीव्ह करतो. सृष्टीचा नियम हा चेंज होणं आहे. चेंज हा प्रत्येक गोष्टीमध्ये असणं गरजेचं आहे. तसं माझं एक मत आहे की मला आवडेल बघायला राहुल गांधींना पंतप्रधान. माझ्यासारख्या अनेक यूथला आवडेल. ह्याचा अर्थ हा नाही की मोदी मला अजिबात पंतप्रधान म्हणून आवडत नाही. मोदी हे अमेझिंग आहेत. त्यांनी भारताला खूप मोठ्या स्थानावर नेऊन ठेवलेलं आहे. पण मला वाटतं, मला आवडेल बघायला राहुल. का नाही संदीप? मला स्वतःलाही वाटतं मी पंतप्रधान मला बघायला आवडेल. ऑल राईट उमेशजी, खूप बरं वाटलं येस. तुमच्यासारख्या अशा पर्सनॅलिटीला भेटून, जे खूप अपफ्रंट आहेत, येस. जे मनामध्ये, जे हृदयामध्ये, तेच मुखामध्ये, येस. आणि सगळेच अशा चांगल्या विचारांचे होतील इंडस्ट्रीमध्ये, अशी आम्ही होप सो इन द Yes. कमिंग फ्युचर. येस. आणि एक शेवटचा प्रश्न आहे की आता वी वर टॉकिंग अबाउट रॅम्प वॉक्स, वी वर टॉकिंग अबाउट फॅशन, ह्याच्यामधून तुम्ही लोकांना काय सांगाल की डू वी हॅव एनी करिअर ऑप्शन्स इन टू दिस, हाऊ कॅन वी ग्रो इन टू दिस? ॲब्सल्युटली. मी जसं म्हणालो ना की प्रत्येक गोष्ट जी तुम्ही मेहनतने कराल त्याच्यामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज समोरून धावून येतात. अनेक गोष्टी तुमच्याकडे करिअर अपॉर्च्युनिटीज सध्या येतात. सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म सध्या एवढं वाईड आहे की ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याकडे असतात. सो करिअर 100% आहे. फोकस्ड राहणं गरजेचं आहे. योग्य त्या लोकांना भेटणं गरजेचं आहे. सतत आपण ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. आपण आळशी राहून अजिबात चालणार नाही. सध्या सोशल मीडिया हे इतकं स्ट्रॉंग मीडियम आहे ना. अनेक ॲक्टर्स म्हणतात, अरे आम्ही तर ॲक्टर आहेत, आम्हाला काही गरज नाही हे रील वगैरे टाकायचे. इन्फ्लुएन्सरचा एक वेगळाच माज असतो की अरे माझ्याकडे तर एवढे फॉलोअर्स आहेत, मी तर एक रील टाकलं की मला एवढे, मी काय ॲक्टर्सपेक्षा जास्त कमवतो एका रीलमधनं. सो प्रत्येकजण त्यांच्या एक वेगळ्या धुंदीत आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने, म्हणजे ज्याला काम करायचं आहे ना त्याने कामाच्या धुंदीत असणं फार गरजेचं आहे. माझाची धुंदी तर खूप नंतर येते, कामाची धुंदी असणं गरजेचं आहे. सो या फोकस राहणं, योग्य त्या लोकांना भेटणं. 10 चुकीची लोकं भेटतात, 11वा माणूस हा योग्य मिळूच शकतो, आणि त्याच्यासाठी प्रयत्न करत राहणं. करिअर आहे, छान आहे, मला गाठा, मी आहे, मला आवडतं लोकांना, जेवढ्या लोकांना मेंटोरिंग करायला वगैरे. येस, ग्रूमिंग करायला, मेंटॉरिंग करायला, हेल्प करायला. अनेकांना मी कितीतरी नवीन हिरोज लॉन्च केलेले आहेत. हिरो Wow. हिरोईन माझ्या बऱ्याच गाण्यांमध्ये नवीन हिरोईन्स मी क्या लॉन्च बात केलेले आहे. आहेत. दॅट्स अमेझिंग सर. सो पुन्हा एकदा थँक्यू सो मच फॉर Yes. बिंग हिअर ऑन दिस प्लॅटफॉर्म. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. सेम हिअर. अँड दिस मजा वॉज आली. ओमकारजी फॉर यू ऑल. सी यू. पीपल, प्रतीक आणि पॉडकास्ट म्हणजेच P3 ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि व्हिडिओज आवडत असतील, नसेल आवडत तरी शेअर करा. न आवडणारा कॉन्टेंट तर डेफिनेटली तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर भेटणार नाही. सगळ्या आवडणाऱ्याच गोष्टी भेटतील. तर माझी रिक्वेस्ट आहे की नक्की शेअर करा, जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. कोणीतरी मेहनतीने काम करतंय, त्या मेहनतीला आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे. सो प्लीज सबस्क्राईब नाव.